जरांगे पाटिल ने बताया कि जब तक मराठा समुदाय को आरक्षण नहीं मिल जाता मैं कुणबी रिकॉर्ड का लाभ नहीं लूंगा। मुझे नहीं पता कि मेरे कुणबी प्रमाण पत्र के बारे में क्या चर्चा हुई। जैसे दूसरे ने पाया है वैसा ही मैंने भी पाया है, लेकिन मुझे नहीं पता कि मेरे पिता ने इसे स्वीकार किया या नहीं। लेकिन अगर पिता ने इसे स्वीकार नहीं किया है तो इसे हम स्वीकार नहीं करेंगे, ऐसा मनोज जरांगे पाटिल ने कहा। पूरा मराठा समुदाय ओबीसी में है, मेरा रिकॉर्ड गरीबों जैसा पाया गया है। यह लड़ाई हमारे बच्चों के लिए जारी है, इसलिए जब मेरे साथ सभी मराठों को आरक्षण मिल जाएगा तो मैं इसको स्वीकार कर लूंगा, ऐसा मनोज जरांगे पाटिल ने कहा। जरांगे ने यह भी संदेह जताया है कि मेरा कुणबी रिकॉर्ड मिला है, मेरे पिता वहां गए थे, लेकिन यह भी सवाल है कि वे वहां खुद गए थे या ले जाया गया था। जरांगे पाटिल ने कहा कि मुझे भी संदेह होने लगा है कि पिछले 3-4 दिनों से मेरे सर्टिफिकेट की चर्चा क्यों हो रही है। शिरूर तहसील कार्यालय में मनोज जरांगे पाटिल का कुणबी रिकॉर्ड मिला है। कुछ दिन पहले यह बात सामने आई थी कि अंतरवाली सराटी में एक भी कुणबी रिकॉर्ड नहीं मिल पाया, लेकिन अब मनोज जरांगे पाटिल के पिता राव साहेब जरांगे पाटिल ने बताया कि हमारे गांव के सभी कुणबी रिकॉर्ड यहाँ मिले हैं। याचं मला कळलं नाही, परंतु जसं सामान्याचे निघाले तसं आमचं निघालं, त्याच्यात काय मोठी गोष्ट आहे, काय मोठी नाही। परंतु जोपर्यंत मराठा समाजाला न्याय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी त्याचा लाभ घेणार नाही, मी ते स्वीकारणार सुद्धा नाही। जर माझ्या वडिलांनी, आता मला माहीत नाही ते अडाणी स्वीकारलं असेल तर मला माहिती नाही, परंतु स्वीकारलं नसलं तर आम्ही ते स्वीकारणार नाही। कारण जोपर्यंत मराठ्यांना सगळ्या आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्याचा कुठलाही मी लाभ घेणार नाही। पण खरं तर नोंद सापडलेली आहे तुमची, आता ओबीसी मध्ये तुम्ही सुद्धा आलेला आहात, कसं पाहता याच्याकडे? नाही, सगळाच मराठा समाज ओबीसी आहे, सगळाच, एक नाही। मी कुठला नवसाचा नाही। जशा गोरगरिबांच्या सापड्या तसा मी गोरगरीब आहे, मला माहीत नाही सापडले कसे, आपली खात्रीला एक माहिती आहे। तुमच्यावर माझा इतका विश्वास आहे की मी कोणावरच ठेवत नाही, इतका विश्वास ठेवतो। मिळाली बी असली तरी मी तिचा लाभ उचलणार नाही जोपर्यंत माझ्या सगळ्या मराठा समाजाला मिळत नाही तोपर्यंत। कारण आम्ही आमच्यासाठी हापापलेलं नाही आहे, आमच्या गोरगरीब लेकरांना महाराष्ट्रातले मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी हा लढा आहे आणि शेवटपर्यंत सुरू राहणार आहे। जोपर्यंत माझ्या सकट सगळ्या मराठ्यांना मिळत नाही, जर मिळाली असली तर ते आम्ही घेणार नाहीत, त्याचा मी लाभ घेणार नाही। तर वडील कधी गेलेत काय मला माहीत नाही, मी इकडे कार्यक्रमात आहे, त्यांना नेलंय का गेलेत याच्यातही खूप मोठा फरक आहे, नेलेत का गेलेत याच्यातही मोठा फरक आहे। आणि 3-4 दिवसापासून आमच्याच सर्टिफिकेटची का चर्चा गेली याची बी शंका वाटायला लागली मला। त्यामुळं आम्हाला त्यात काय लहान मोठे पण काय नाही आहे, गोरगरिबांच्या लेकरांना आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी हा लढा आहे। मात्र आम्ही सगळ्या मराठ्यांना मिळाल्याशिवाय आम्ही स्वार्थी नाही, त्याचा लाभ आम्ही घेणार नाही। मी